संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत. आणि या दुसरा सेमीफायनल पाहतोय आपण या चषकामधील. अर्थात एका बाजूने JBCC बातळी संघ आणि एका बाजूने आपण पाहतोय श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलेवाडी संघ इन ऍक्शन मध्ये. अगदी JBCC बातळी संघाने बातळी नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय नवलेवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजून पाहिलं गेलं तर अर्जुन बरिष्टे या खेळाडूने या स्पर्धेत अगदी चांगली कामगिरी केली गेली आहे, चर्चा राहिली आहे खेळाडूची. आणि त्या समवेत आउट ऑफ फॉर्म थोडेसे आहे तर नक्कीच राजू बरिष्टे फॉर्म मध्ये वेळ लागणार नाही आहे, आणि तो वेळ मात्र स्वतः क्रिएट करावी लागेल, तयार करावे लागेल राजू यांना. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर दाखल होणारा खेळाडू आहे, गोलंदाज आहे प्रवीण. JBCC बातळी संघाकडून यस मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय सागर केसरकर. अगदी कमालीची इकॉनॉमिकल गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. सागर केसरकरचे कौतुक करावं लागेल या गोलंदाज देखील. जाऊया मॅचच्या दिशेने. यस सामन्याला करूया सुरुवात. दोन्ही संघाने दिव्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. अर्जुन बरिष्टे स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी मार्कवर प्रवीण स्टेपर करून गेल्याचा प्रयत्न. यावेळी देखील वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये सुरुवात केली या दुसऱ्या सेमीफायनलची. अर्जुन बरिष्टे यांनी खणखणीत दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव पानकर
अरे यावेळेस काय करताय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये, चौकार येतोय या ठिकाणी. 4 धावा नक्कीच येत्या, मात्र स्वतः खेळाडूने देखील खेळाडू ते दाखवले. हा प्रामाणिकपणा आहे, हे क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. जेबीसी बातळी संघाच्या बाजूने देखील चौकार दिला गेला. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तर 14 या धावसंख्येवर. शेवटचं नाही अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर अविनाश दाखल होत आहेत. 2 षटकांचा सामना आहे. विनंती असेल मित्रांनो थोडं स्पीडअप घ्या, अजून फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. याच अनुषंगाने विनंती असेल. चौदा धावा धावबल करावं लागतात. पहिला चेंडू राईटमध्ये विकेट. स्टेप आउट झाली, बॅटची बॉटम जरूर लागली, सिंगल झाली, एक्झिक्यूट. एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल. 1 धाव मिळेल. 15 धावा धावबल करावं लागतात. यस मित्रांनो, निर्णय मांडलाय स्पोर्ट्स मांडलायवाडी संघाचे एक एक्स्ट्रीम स्पोर्टचे बॅट या ठिकाणी कोणी घेतले असेल तर द्या मित्रांनो. विनंती असेल, सूचना दिल्या गेल्या तर एक्स्ट्रीम स्पोर्टची जर बॅट एक्स्ट्रीम ब्रँडेडची बॅट असेल कोणाकडे तर आपण मांडलायवाडी संघाकडे सुपूर्द करा. आणखी एक सिंगल आले, लेगबाच्या स्वरूपात सिंगल ही जरूर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 16 धावा धावबल करावे लागतात. 16 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. नवलाईवाडी संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये या सामन्यावर पकड निर्माण करायचे असेल तर येणारे 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स की आदर करतील, फेकी करतील. तद्वार मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. धावबाच्या स्वरूपात विकेट आली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धाव ही अंगलट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची विकेट जरूर आली आहे. यावेळी देखील फटका फसलाय. क्षेत्र चेंडू खाली मात्र झेल होते जर तिला दान. सिंगल झाली, एक्झिक्यूट. अठरा धावा धावबल करावे लागतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या सामन्यामधील, या इनिंग मधील. 2 चेंडूवर वैभवला मात्र 2 मोठे प्रहार करावे लागतील. या या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करायची असेल तर इथे मात्र आक्रमक व्हावं लागेल वैभवला देखील. तितक्यात ताकदीचा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत. अगदी कमालीची गोलंदाजी केली आहे. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स की आदर करती केला जाईल का? इथे मात्र केला गेला. 1 धाव तर दुसरी धाव देखील घेतली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागेल. 20 धावा धाव बलगावं लागतात. 20 ऑन स्कोर बोर्ड. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. यावेळेस फटका फसलाय. खेळाडू डाऊन द बॉल. शेवटच्या चेंडूवर आले विकेट. 20 धावा धावबल करावं लागतात. 21 धावां टार्गेट दिलं गेलंय जेबीसीची बातळी संघासमोर. नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी या संघाने. चला नवलाईवाडी संघ विनंती असेल प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण साजवा.
चला नवलावेडी संघ आपण लगेच सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तत्पर मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. या ठिकाणी प्रथम पारितोषिक आमच्याला लाभलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री विठ्ठल लक्ष्मण पाटील साहेब यांचं देखील विशेष कौतुक असेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चषक लाभलेलं आहे. सन्माननीय आदरणीय श्री सुभाष कांबळे साहेब त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक असेल. द्वितीय पारितोषिक आणि चषक लाभलेला आहे. अभिषेक बबन कांबळे साहेब तसेच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक व चषक लाभलेलं आहे. श्री भिकाजी विठ्ठल कांबळे साहेब माकावीरचा चषक आम्हाला लावलेला आहे. दिव्या प्रमोद पाटील तसेच बेस्ट फलंदाज चषक कुमारी श्रावणी मंगेश वारे आणि बेस्ट गोलंदाज चषक श्री मनस्वी मंगेश वारे ऑरेंज आणि पर्पल कॅप ज्यांच्या माध्यमातून लाभलेले कुमार रवींद्र ज्ञानो वारे बॉल सौजन्य शिवाजी पानकर साहेब सामनावीर सौजन्य लाभलेले आहेत. प्रथमेश विलास कांबळे आणि अभिषेक बबन कांबळे साहेब तसेच पाणी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. सुरेश दगडू कांबळे साहेब जेवण सौजन्य दगडू महादेव पाटील साहेब यूट्यूब लाईव्ह सौजन्य रामचंद्र महादेव पाटील साहेब पंच सौजन्य किशोर कांबळे साहेब समालोचक सौजन्य पांडुरंग विठ्ठल पाटील साहेब स्टंप सौजन्य युवराज हरिचंद्र कदम सन्मान चिन्ह सौजन्य शेखर कांबळे साहेब साहिल कांबळे साहेब आणि विशेष सहकार्य देखील लाभलेलं आहे. राजाराम आनंद पाटील साहेब बॅनर सौजन्य असतील. संदेश रामचंद्र अप्पे साहेब अद्वित रोहन शिरळकर सागर गणपत वाळवणकर आणि संपूर्ण ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलं त्यांचा पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक आणि विशेष आभार. अगदी त्यांचा देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं नक्कीच इथे जमलं नाही आहे, पण ज्या ज्या व्यक्तिमत्वानी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्यांचा पुनश्च एकदा आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक आणि विशेष आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्या सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम मी गावडीकर चषक 2026 प्रथम फलंदाजी करताना नवलाईवाडी संघाने तब्बल 20 धाव फलकावर लावल्या. 21 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी विक्रांत आणि प्रमोदी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्कवर या 21 धावा डिफेंड करायच्या होत्या. मात्र नवलाईवाडी संघाला आणि नवलाईवाडी संघाचा एक वेगवान गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे अक्षय पानकर. हा प्रकार शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र वाईड हाताळलाय. स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाईड आलाय. वाईडने इथे मात्र संघाच्या धाबेचा श्री गणेश होतोय. आकार दिला गेलाय. वीस धावा काउंटडाऊन चालू. 12 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा ट्रॅकर. यावेळेस मात्र कमालीचा चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली आहे. वेगवान गतीची गोलंदाजी करताना नियंत्रित गोलंदाजी कसं करावी याचं एक उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पानकर डॉट बॉल आलाय. स्टेप आउट धरून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. आता प्रत्येक डॉट बॉल या सामन्यावर मध्ये ट्विस्ट निर्माण करेल, प्रेशर निर्माण करेल. फलंदाजी करणाऱ्या टीम जेबीसीची बातमी या संघाला विक्रांत कांबळे हे देखील नाव मोठं आहे. हे देखील खेळाडू मोठा आहे. ह्या देखील खेळाडूला जास्त वेळ शांत बसू शकणार नाही आहेत. हा देखील खेळाडूच्या मनगटात ताकद आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे. हे दाखवावं लागेल. आता मात्र संघाला गरज आहे, त्याची गरज आहे ती दाखवावी लागेल. यावेळेस काय करताय काय बिघडतंय. यावेळेस मात्र वाईड आलाय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न अक्षयचा राहिलाय. मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईड आलाय. लागोपाठचे 3 चेंडू 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र वाईड. दोन्ही मातब्बर संघ आहेत. कोणता संघ फायनलचा तिकीट फायनल करेल हे देखील येणार. 12 चेंडू पंचान केलेला आउट अपील केली गेली. अगदी पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. कौतुक करावं लागेल पंचांचं देखील. यस कॅमेरामॅन संदीप याचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी विमानातील पॅसेंजर देखील या कॅमेऱ्यातून टिपले जात आहेत, त्याचं देखील कौतुक करावं लागेल.
अगदी कमालीचं क्लिअरिटी आपण पाहिले गेलं तर पाहायला मिळते स्क्रीनवर. यावेळेस दिशा दिलेश बॅट डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू डावा झालाय. सिंगल झाले एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न केलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. अरे वा क्या बात आहे, कमालीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेट होईल पतन. पहिला धक्का लागतोय जेबीसीसी बाते या संघाला. चार धावा बलगावं लागतायत. प्रेशर होतं. या प्रेशर आता मात्र या विकेटने रिलीज केलंय नवलावाडी संघाने. महत्वाची विकेट होती. महत्वाची विकेट आता मात्र परतीच्या प्रवासाला. दोन सलामीवीर सामनावीर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नवीन गोलंदाज एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू पाहायला गेलो तर प्रवीण गोलंदाजी करताना विकेट त्याच्या नावावर राहिली आहे. आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला फायनलचं तिकीट द्यायचं असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत इथं झुंजावं लागेल. यावेळेस क्या बात आहे, वेगवान गतीचा चेंडू, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू. यस प्रमोद, ओके यस थँक्यू. अगदी काळजी घ्यायची आहे स्वतःची देखील. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5 धावा धावपलकावर लागल्यात. आता मात्र थोडीशी हाणामारीला सुरुवात करावी लागेल जेबीसीसी बातळीच्या संघाच्या फलंदाजांना. कारण आता इथून पुढे सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एक शेवटचं षटक. यावेळी देखील फटका फसलाय. गोलंदाज इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये गॅदर करताना नक्कीच पाहायला मिळाला. मात्र थोडंसं खराब कलेक्शन. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मर्यादेने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7 या धावसंख्येवर. आता मात्र 14 धावींची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावींची गरज. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. अंतिम निर्णायक षटक आणि या निर्णायक षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज वैभव यावर विश्वास दाखवलाय. स्वतः संघनायक आहेत आणि संघनायकाच्या नायकाने म्हटलं स्वतःवर विश्वास नक्की दाखवलाय. संघनायक म्हटलं तर एक करता धरता तारणहार दिशा दर्शक. आता दिशा दाखवायची आहे. इथे मात्र वैभवला आणि दिशा दाखवायचे इथे प्रमोदला देखील. कारण वैभव टू प्रमोद, कॅप्टन टू कॅप्टन बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सामनावीर टू सामनावीर. 6 चेंडू आणि तब्बल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. वेगवान गतीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. यावेळी बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागून कोणती चुकी होत नाही. पहिल्याच चेंडूवर विकेट आली आहे आणि आली आहे ती महत्वाची विकेट. कॅप्टन टू कॅप्टन आणि इथे मात्र वैभव कॅप्टनवर हबी पडलाय. सो मच. 7 समुंदर आपल्या भारत मातेचा झेंडा रोवणारा रोहित शर्मा आणि रोहित शर्मा जरांच्या जर्सीचा नंबर 45 आणि 30 जर्सीचं नंबरचं परिधान करून दाखल होणारा गोल खेळाडू अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय इनाट नंबर 3 वर. फायनलला वाट लागेल म्हणजे इकडे लक्ष देणार की तिकडे लक्ष देणार असं होणार नाही. याच्यानंतर फायनल हे होणार ना म्हणूनच हे मॅच होईस परत करूया ना. एक एक एक
व्यासपीठावर बसून नक्कीच घ्यायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कपिल. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार हे देखील पाहावं लागेल, कारण 2 चेंडूवर 2 विकेट आल्या. रनआउटच्या स्वरूपात जरूर विकेट आली. नवीन बॅटर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. अगदी विशेष सन्मान या ठिकाणी देखील केला जाईल. शुभ सन्मान सन्माननीय आदरणीय पांडुरंग पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. यावेळेस फटका चांगला आहे. बॅट मधून आला स्वीट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. आता मात्र 3 चेंडू 8 धावा. एक निर्णायक चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय आणि धावबाच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आले. यावेळेस फटका चांगला आहे. मात्र नो मार्क्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स गॅदर केला जाईल का? यस केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसरा सेमीफायनल आणि सामना येऊन ठेवलाय तो. एक चेंडू 6 धाब्यांची गरज आणि इथे मात्र वाईड बॉल आलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आले. काय करतंय मैदानाच्या आतमध्ये? एक चेंडू 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. फायनलचं तिकीट मिळणार कोणाला? भाततळी संघाला की नवलाईवाडी संघाला? येणारा एक चेंडू सांगून जाईल. यावेळेस फटका फसलाय आणि सामना जिंकलाय तो. इथे मात्र नवलाईवाडी संघ दुसरा फायनलिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नाव आहे श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बॅड लक JBCC भातळी संघ. चला वैभव वैभव थोडं फास्ट या टॉच करायचंय. मेगा फायनल फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा सामना.